अशी जन्माची ही गाठ असे तुझ्या जन्मी साता अशी जन्माची ही गाठ खेळ चाली नशिबाचा भोग रोज तू परीक्षा खेळ चाली नशिबाचा भोग रोज तू परीक्षा तुझ्या जन्माला लागली अशी अग्नि परीक्षा अग्नि परीक्षा अग्नि परीक्षा अग्नि परीक्षा। बघ राधा गेले हे सत्य तुला मान्य होणार नाही, पण मोहित मी स्वतः तिच्या देहाला अग्नी देऊन आलोय। राधा नाहीये आपल्यात, राधा नाहीये। आमच्या घरामध्ये सुख शांती येऊ देत, या घरावरचं दुःखाचं सावट दूर होऊ देत देवा। मोहितला या दुःखातून बाहेर काढण्याची ताकद तूच देऊ शकतोस। मी मुक्ताला भेटायला गेले होते खरी, पण तिथे गेल्यावर कळलं की राधा या दुनियेत नाही आता। म्हणजे तिचा अपघाती मृत्यू झालाय। दादा मी मोहितच्या दृष्टिकोनातून हे सगळं राधाला जाऊन पुरते 2 दिवस सुद्धा नाही झाले तिच्याबद्दल असे विचार। या घरची सून नसती तर तुला हाताला धरून धक्के मारून बाहेर काढलं असतं मी। यापुढे लक्षात ठेवायचं, हे असले घाणेरडे विचार डोक्यामध्ये येऊ द्यायचे नाहीत आणि आले तर ते ताबडतोब काढून टाकायचे। आणि आमच्या मुलाशी आम्ही कसं वागायचं, त्याला कसं सावरायचा हा विचार आम्ही करू। माझा हेतू काही असला तरी या घडीला हे होणं अशक्य आहे। कारण हे सत्य स्वीकारताना त्याला खूप जड जाणार आहे। ज्या दिवशी तो हे सत्य स्वीकारेल आणि ढसढसा रडेल ना, त्या दिवशी तो मोकळा होईल, अन्यथा नाही। आल्यापासून नुसता रडतोच आहे होतो, अजून किती रडायचं त्याने। नाही वीणा, राधा गेली आहे म्हणून तो रडत नाहीये, तर राधा त्याला पुन्हा येऊन भेटेल या आशेवर तो रडतोय। नाही वीणा, तो रडला पाहिजे। तो आता जर रडला नाही ना तर ते दुःख त्याच्या मनामध्ये कोंडून बसेल। त्यानं रडलं पाहिजे वीणा, त्यांनी रडलं पाहिजे। लोकेश, जा त्याला जेवायला घेऊन ये। इथं आपल्या बरोबर बसला, 4 घास आनंदानं त्यानं खाल्ले तर थोडासा मोकळा होईल तो। त्याला सांग म्हणावं, आम्ही सगळे वाट पाहत आहोत जेवायला, घेऊन ये त्याला। हो मोहित आई नाही जेवायला। मोहित 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 मोहित, अरे अरे काय केलं ते? मोहित, अरे काय केलं तू? मोहित मोहित मोहित, भाऊजी भाऊजी काय झालं? वहिनी बघा ना, काय केलं याने? काय केलं या वेळेने? भाऊजी काय केलंय? वहिनी मी त्याला सायकल नको सोडायला पाहिजे होतं। मोहित भाऊजी काय केलंय? वहिनी वहिनी, तुम्ही डॉक्टरला फोन करा। वहिनी, डॉक्टरला फोन करा, फोन करा डॉक्टरला। मोहित मोहित काय केलं तू? मोहित, अरे तुझ्याशिवाय आम्ही कसं जगायचं मोहित?
डॉक्टर माझ्या मोहितला वाचवा. त्याला काही होतं का म्हणे डॉक्टर. तुम्ही पैशाची चिंता करू नका डॉक्टर. हवे तेवढे पैसे देईन मी, पण मोहित वाचला पाहिजे डॉक्टर. हे काय बोलणं झालं कदागर साहेब. मी माझ्याकडून प्रयत्नाची पराकाष्ठा करेन. माझ्यावर विश्वास ठेवा, पण त्यासाठी मला आधी बघू दे की त्याची काय पोझिशन आहे ती. मग मी तुम्हाला काय ते सांगेन. प्लीज डोंट वरी. प्लीज. अहो सगळं ठीक होईल ना. सगळं ठीक होईल विडा, सगळं ठीक होईल. सगळं ठीक व्हायलाच हवं. आधीच आपण राधाला गमावून बसलोय. मोहितचं काय झालं तर मला नाही सहन होणार. तू चिंता करू नकोस विडा. आपण डॉक्टरांची फौज उभी करू. आई डॉक्टरांच्या प्रयत्नाने यश मिळो अशी प्रार्थना पण देवाजवळ करू. देवा माझ्या मोहितला वाचव. माझ्या मोहितला वाचव देवा. हा हो काय झालं पौर्णिमा, काय रडतेस तू एवढी? हो ते आधीच या घरावर दुःखाचं सावट असताना आता मोहित भाऊजींच्या बाबतीत असा प्रकार झालाय. अगं आता काय झालं मोहितच्या बाबतीत, जरा मला सविस्तर सांगशील का? हो मोहित भाऊजींनी हाताची नस कापून घेतली. काय? हे बघ तू रडू नकोस. आपल्या मोहितला काहीही होणार नाही. अगं आपलं प्रेम आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्याला काहीही होऊन देणार नाही. अहो मला फार भीती वाटते हो. मोहित भाऊजींना जर काही झालं ना, आई बाबांना ते नाही सहन होणार. आत्ताच कुठं राधाच्या जाण्याने हे घर सावरत होतं, तोपर्यंत मोहित भाऊजींच्या बाबतीत हा असा प्रकार घडला. मला मोहित भाऊजींची फार काळजी वाटते हो. आपण कुणाचं असं काय वाईट केलंय की आपल्याच बाबतीत हे सगळे प्रकार घडतात. बाबांनी तर केवढं पुण्य कमवलं, मग आपल्याच घरावर ही संकट काय येत आहेत? हे बघ तू फारच मनाला लावून घेतलंयस. रडू नकोस, शांत हो. टेन्शन घेऊ नकोस तू, सगळं काही व्यवस्थित होईल. अगं परमेश्वर आहे ना, तो बघतोय सगळं. तो आपल्या मोहितला काहीही होऊन देणार नाही. अगं तुझी श्रद्धा आहे ना देवावर, मग त्याला चाकडं घालतो. मोहितला काही होऊन चालणार नाही, कारण त्याच्यामुळेच मला करोडपती होता येणार आहे आणि त्या घरावरचं आर्थिक संकट टाळता येणार आहे. तेव्हा मोहितला तर जगावंच लागेल. मोहितनं हा वेडेपणा करायला नको होता. त्याच्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती. शेवटी काय प्रेम वेडा ना, आणखीन करून करून काय करू शकणार आहे तो. स्वतःच्या आणि इतरांच्याही जीवाला घोर लावून घेतलाय नुसता. तर ह्याला काही झालं म्हणजे माझ्या सगळ्या मनसुब्यांवर आणि माझ्या मेहनतीवर पाणी फिरलं ना. नाही, मोहितला काही होता कामा नये. हॅलो हॅलो, मुक्ता, आय एम रिअली सॉरी. माझ्याने नाही राहवलं ग, म्हणून मी निघून आले. अगं त्याला आधार द्यायचा सोडून तू काय स्वतः निघून गेलीस तिथून? त्याचा परिणाम काय झाला माहितीये का? काय? मोहितनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. स्वतःच्या हाताची नस कापून घेतली त्याने. काय? आता कसा आहे तो आणि कुठे आहे तो आता? मेडिकेअर. कोणत्या हॉस्पिटलमध्ये? मेडिकेअर. ओके फाईन, मी आलेच तिथे आता. जुई अगं अचानक कुठे निघालीस? आई मला हॉस्पिटलला जायला हवं. अगं काय झालं? आई, मोहितने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. काय? हो, आणि त्याची परिस्थिती फार नाजूक आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. मला तिथे जायलाच हवं. मी आलेच.
असं वाटतं तू माझ्या पाहण्यामध्ये 3-4 मुली आहेत, त्यातली एखादी मुलगी तू बघ, पसंत करून टाक. काय नाही बाबा प्लीज, म्हणजे हे असं मुलगी बघणं वगैरे नाही, मला नाही आवडत हो खरंच. आणि खरं सांगू का, तुम्ही जर इतक्यात माझ्या लग्नाचा विषय नाही काढला तर फार बरं. अरे अशा गोष्टीमध्ये वेळ लावून चालत नाही. लवकर उरकून टाकू आपण. तुझ्या पाहण्यात कुणी आहे का मुलगी? तसं असेल तर सांग, आहे का कुणी? जे बाबा हे आहे एक मुलगी, चांगली आहे, म्हणजे चांगल्या स्वभावाची आहे, सद्गुणी आहे, सुशील आहे, मला आवडते ती. तुम्हालाही आवडेल. नाव काय तिचं? राधा. सोडून नाही जाऊ शकत. तू शोध का नाही घेत तिचा? सावर स्वतःला बाळ, सावर स्वतःला. त्या वस्तू राधाच्या तुला एवढं पटली आहे ना त्याची? कोणाची तरी दृष्ट लागली माझ्या हसत्या खेळत्या घराला. माझ्या घराचं सुख पाहवलं नाही कुणाला तरी. अगं उगाच वेडेवाकडे विचार का करतेस? कुणाला दोष देण्यात काय अर्थ आहे? घडणाऱ्या गोष्टी घडतच असतात. मग एवढं सगळं छान सुरळीत सुरू असताना मोहित आणि राधाच्याच बाबतीत हे असं विपरीत का घडावं? राधाच्या बाबतीत जे काही घडलं तो एक अपघात होता. तोच धक्का सहन न होऊन मोहितने आत्महत्येचा प्रयत्न केला. विणा, अगं झाल्या गोष्टी उघडण्यात काय अर्थ आहे आता? त्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं म्हणजे आई वडिलांच्या देखत त्यांच्या तरुण मुलाचं जाणं ह्याच्यापेक्षा जास्त दुःख ते कोणतं असू शकतं? हे बघ, तू आता जरा शांत राहा. आपण हॉस्पिटलमध्ये आहोत, घरी नाही. आणि जे काही झालं त्याला परिस्थिती जबाबदार आहे. तुम्ही परिस्थितीला दोष देऊ नका हो. परिस्थितीला सामोरं जाण्याऐवजी पळपुटेपणा केला त्यांनी. मोहितकडून मला असला भॅडपणा अपेक्षित नव्हता. तू शांत हो.
शांत. हे बघ, तू जरासं धीर सोडलास तर मी कोणाकडे पाहू ना. आपला मोहित बरा होण्यासाठी तू देवाजवळ प्रार्थना कर. दादा, मोहित कसा आहे? जेव्हा मला हे पौर्णिमेकडून कळलं तेव्हा मला धक्काच बसला हो. आता बरा आहे ना तो? डॉक्टर त्याच्यावरती उपचार करतायत. बाहेर आल्याशिवाय आपल्याला काहीच कळणार नाही. अग्नि परीक्षा सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो विनायकः विघ्ननाशो विनायकः विघ्ननाशो विनायकः. माफ करा दादासाहेब, पण ही पोलीस केसच आहे. तुम्हाला पाहिलं आणि मागचा पुढचा विचार न करता ही केस मी हातात घेतली. पण उद्या काही बरं वाईट झालं तर आम्ही फासावर जाऊ.
शिवाय पोलीस बेतलेले आहेतच एखाद्याच्या जीवावर. का तर दादासाहेब सामंतांसारख्या एखाद्या मोठ्या प्रतिष्ठिताचा मुलगा होता म्हणून. तेव्हा ते उलट तपासणीमध्ये आमच्यावरच गुन्हा दाखल करतील. आणि ह्या सगळ्या भानगडी आम्हाला नको आहेत. म्हणून तुम्हीच जर पोलिसांना कळवलं तर ते चांगलं होईल.